सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गल्लीत राहायचं असेल तर 1 लाखाची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत सराईतानं किराणा व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करत कारची तोडफोड केल्याचा प्रकार सराफ बाजारात घडलाय. संशयितांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विराज उर्फ राज जगदीश जंगम असे या संशयिताचे नाव आहे. संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. राहुल तिवारी यांच्या तक्रारीनुसार परिसरात त्यांचे किराणा आणि जनरल स्टोअर्सचे दुकान होते. संशयित दुकानावर येऊन किराणा माल आणि अन्य वस्तू बळजबरीनं घेऊन जात होता. भीतीपोटी तक्रार केली नाही. वडील वारल्यानंतर दुकान बंद केले. संशयितानं घरी येत 1 लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली. उद्या सकाळपर्यंत पैसे दिले नाही तर जीव घेतो अशी धमकी देऊन निघून गेला. सायंकाळी तिवारी यांचा मुलगा अथर्व या संशयितानं मारहाण केली. रात्री पुन्हा घराजवळ येऊन घरावर दगडफेक आणि थार गाडीची तोडफोड करण्यात आली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असून या सर्व संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी नाशिक न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. एक तिवारी नावाचे सराफ बाजार येथे राहणारे ग्रस्त आहेत. ते गाडी गाडगे पुलाजवळ लावतात आणि त्यांचं काही 2 वर्षापूर्वी किराणा दुकान होतं. यातला जो आरोपी आहे तो त्यावेळी किराणा दुकानावर येऊन जनरल स्टोअर होतं त्यावेळी तिथे येऊन वेगवेगळं साहित्य घेऊन जायचं दमदाटी करून बळजबरी करून. परंतु आता दुकान बंद केल्यापासून तो दारू प्यायला किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाला पैसे मागायचा. गेल्या काही दिवसापासून यांनी न दिल्यानं तू आता सराफ बाजार इथं राहायचं असेल तर मला 1 लाख रुपये दे अशी त्यांनी मागणी केली होती. आणि शनिवारी त्यांनी मागणी केली. 2 दिवसात त्यांनी मुदत दिली होती की मला होकार नाकार कळव. त्यांनी काही कळवलं नाही म्हणून त्यांनी काल सायंकाळी तक्रारदाराच्या मुलाला मारहाण केली होती. आणि तरीही त्यांनी काही पैशाची तयारी न दर्शवल्याने त्यांनी रात्री तक्रारदाराच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करून घराचा आणि घराची खिडकी तोडली आणि गाडीचे नुकसान केलेले आहे. यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे, अजून त्याची माहिती घेत आहे आणि आता खंडणीचा गुन्हा दाखल करत आहोत. तिवारी यांनी भीतीपोटी पोलिसात तक्रार दिलेली नव्हती. घरावर दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिवारींशी संपर्क साधून भीती न बाळगता तक्रार देण्यास सांगितलं. तिवारी यांच्या तक्रारीनुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.